नमस्ते. आपलं अरविंद गणेश दामले चॅनेलमध्ये स्वागत आहे. मी अरविंद दामले आपल्यासमोर प्रस्तुत करीत आहे माझ्याच काही मराठीतल्या कविता. हा आहे ह्या कवितांच्या सत्राचा 408वा भाग. ह्या आपल्याला पसंत पडल्या तर चॅनेलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. माझी पहिली कविता आहे. पोलिसांनी एका तरुणाला पकडले. बनावट औषधे विकतोस म्हणून पकडले. एका औषधाने नेहमीच तरुण राहता येईल असे सांगून फसवतोस म्हणून पकडले. आणि मग त्याचे जुने पोलीस रेकॉर्ड शोधले आणि मग ते चक्रावून गेले. याच आरोपाखाली त्याला 4 वेळा अटक झाली आहे असे कळले. पण अटकेच्या तारखांनी त्यांना पछाडल्यासारखे केले. आत्ताची तारीख होती सन 2023मधली. ह्या आधीची होती 1990मधली. त्या आधीची होती 1920मधली. त्याच्याही आधीची होती 1857मधली. आणि सगळ्यात पहिली होती 1825मधली. आता दुसरी कविता आहे. एका जेलमध्ये एक धर्मगुरू गेले आणि कैद्यांच्या समोर बोलू लागले. ते म्हणाले, आपण येथे येतो ते काहीही न घेता येतो आणि जातो तेही ठरलेल्या दिवशी काहीही न घेता जातो. हे ऐकून मध्येच एक कैदी म्हणाला, आणि मध्येच जर बेल मिळाली तर लवकरही बाहेर जातो. आता तिसरी कविता आहे हनुमान चालीसावर आधारित चौपाई क्रमांक 25 बद्दल. भूत पिशाच निकट नहीं आवे, महावीर जब नाम सुनावे. भूत पिशाच निकट नहीं आवे, महावीर जब नाम सुनावे. जे जे तुमचा महावीर म्हणून जप करतात त्यांच्याजवळ भूत पिशाच वगैरे दुष्ट आत्मा येऊ शकत नाहीत. भूत प्रेत ही जवळ कुणाच्या येण्या घाबरतात, जेव्हा ते हनुमानाचा जप सदा करीत असतात. सूर्य आराधनेच्या वेळी सगळे मंत्र जप करतात, हनुमानही चकित होऊन त्यांचा शोध घेत असतात. 4 पवित्र माणसे जेव्हा पृथ्वीला पूजतात, धर्म अर्थ काम मोक्ष त्यांचे देव तिथे दिसतात. तुझ्यात सामावून घे मजलाही प्रार्थना करतात. पृथ्वी फुटली तर 4 त्यातच जाताना दिसतात. पृथ्वीतच सारे जाईल हे हनुमाना वाटले, देवांची शक्ती ही गेली तर असेही त्या वाटले. प्राणी पक्षी मानवही गेले हनुमानाला वाटले, आत त्यांना जाऊन द्यावे त्याने ठरवले. कारण पुसता सर्व म्हणाले, आता इथे का राहायचे. त्र्यंबकासुराचे अन्याय आता सहन का करायचे. महिषासुराचा त्र्यंबकासुर एक पंतू असतो, ब्रह्मा विष्णू महेश तिघांचे तप करीत असतो. अंधळा असो डोळस असो तो सर्वा दिसणार होता, विष्णूने त्याला असा वर दिला होता. शस्त्राने मरणार नाही शिवाने वर दिला, माझ्यासारखे सर्व बनवशील ब्रह्माने वर दिला. त्र्यंबकासुराने स्वर्गावर आक्रमण केले, 4 पुरुषार्थ पळविण्याचे मंत्र्यांना सांगितले. पण हनुमान त्यांच्यामध्ये स्वतः धावून आले आणि त्याने मंत्र्यांना दूर फेकून दिले. हनुमानाने पुरुषार्थांना वृक्षावर लपविले,
धर्माला वडावर अर्थाला सोनेरी पानात लपविले. कामाला कदंबावर मोक्षाला पिंपळ दाखविले. जांबवानाला चारीचे रक्षण करण्यास सांगितले. नंतर स्वतः त्र्यंबकासुराशी युद्ध करण्या गेले. त्र्यंबकासुराने विचारपूर्वक असे काही केले. त्याने साऱ्या देवांसारखे कृत्रिम देव बनवले. शरीर त्याने दिले पण बुद्धी नाही देऊ शकले. खरा इंद्र अण कृत्रिम इंद्र, खरा अग्नी अण कृत्रिम अग्नी, ऐसे सारे एकमेकांशी लढत होते. खरे देव ब्रह्मा विष्णू महेशास भेटण्या गेले. पण ब्रह्मा विष्णू महेशही कृत्रिम होते हेच दिसले. त्र्यंबकासुराचे जे मंत्री ते जखमी झाले होते. ते सारे त्याच्या पाशी परत आले होते. पुरुषार्था पकडणे शक्य नाही त्यांना सांगितले. त्यांना नष्ट करणेच जरुरी त्र्यंबकासुराला वाटले. साऱ्या देवांची सारी शक्ती पुरुषार्थात होती. म्हणून त्यांना नष्ट करणे गरजेची गोष्ट होती. त्यांना नष्ट केल्यानेच देवांचे मरणे शक्य होते. पण त्यांना अरण्यवनात सुरक्षित लपवून ठेविले होते. त्र्यंबकासुर मग हनुमानाच्या समोर हजर झाला. एक कृत्रिम हनुमान पण लढण्यासाठी आला. ताकद तेवढीच होती पण सावळा तो होता. एक हनुमान दुसऱ्याशी युद्ध करीत होता. ब्रह्मा विष्णू महेश आले. कृत्रिम हनुमान कोण ते दाखविले. हनुमानासारखे सारे कर्त्याला सांगितले. खरा हनुमान बोलला तुला असुरांनी बनवले असेल. मग तुझे मरणे हेच संयुक्तिक असेल. पण तू चांगला आहे अन चांगलाच वाटत आहे. मग तुझाही शेवटी सम्मानच होणार आहे. खऱ्या हनुमानाने स्वतः सारखा एक हनुमान बनवला. मग त्या कृत्रिमांना एक करून टाकला. एकत्रित हनुमानाला सर्वांनी आशीर्वाद दिला. अशा हनुमानाची पूजा होईल आशीर्वाद दिला. त्या हनुमानाची पूजा होईल. भूत पिशाच पळविले जाईल. यानंतर भयभीत देवांच्या जवळ तो जाईल. सुरभी गाईला सांगितले देवांना पोटात ठेवावे. शोधूनही त्र्यंबकासुराला सापडणे अशक्य व्हावे. मग जांबवान तारकासुराचे भयानक युद्ध झाले. जांबवानाने ब्रह्मपाशाने त्याला बद्ध केले. त्याच वेळी जांबवान पुरुषार्थांना घेऊन गेला. अन सुरभीच्या पायांमध्ये त्यांना घुसविले. त्र्यंबकासुराने सुरभीला चोरले पाताळात घेऊन गेला. तिचाच बळी देऊन टाकू असा विचार केला. योग्य वेळी स्वतः हनुमान तिथे पोहोचला. भीषण वादळ आणून सगळे जमीनदोस्त करून गेला. त्र्यंबकासुर हनुमानाचे युद्ध तिथे होणार होते. अन सुरभीलाही तिथे अचानक प्रगट व्हायचे होते. सुरभीने आपल्या शिंगांनी असुरा जखमी केले आणि हळूहळू त्याचे प्राण निघून गेले. सारे देव मग पोटातून बाहेर पडले.
तेव्हापासून गाईला माता हे नाव पडले. मदतीसाठी हनुमानाही आशीर्वाद दिले. हनुमानाच्या भक्तांना मग कोणी न मारू शकले.